भाजप सेना युतीच्या नियोजन बैठकीला कुर्डुवाडीतील सेना नगरसेवकांनी मारली दांडी। भाजप सेना आघाडी माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा तालुक्यातील विविध गावात कॉर्नर बैठकांचा दौरा होता। सुरुवातीला सकाळी माणेगाव येथून बैठकीस प्रारंभ केला होता। अनेक गावातील बैठका संपवून दुपारी 2 नंतर कुर्डुवाडी शहरात ताफा हजर झाला। दुपारच्या जेवणानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठक भूषण हॉटेलच्या हॉलमध्ये घेण्यात आली। यावेळी सेनेचे उपनेते तथा विधान परिषद आमदार प्राध्यापक तानाजी सावंत, रणजितसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, दादासाहेब साठे, संजय कोकाटे, अविनाश कोळी, राजकुमार पाटील, सुभाष देशमुख, आमदार नारायण पाटील, कुर्डुवाडी भाजप शहराध्यक्ष संजय टोनपे, कुर्डुवाडी शिवसेना शहराध्यक्ष समाधान दास, भाजपचे दिलीप बारंगळे, संतोष गवळी, नागनाथ कदम आदींसह बहुसंख्येने भाजप सेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। मात्र कुर्डुवाडी नगरपालिकेवर सेनेची सत्ता असतानाही एकही नगरसेवक अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी मात्र नियोजन बैठकीला पाठ फिरवल्याचे चित्र यावेळी स्पष्ट दिसून आलं। पत्रकार परिषदेत बोलताना भाजप सेना आघाडीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, आमचा मेन जे मुद्दे आहेत की दळणवळणाची साधनं आम्हाला दुरुस्त करायची त्या मतदारसंघामध्ये पाण्यापासून वंचित असणाऱ्या जो दुष्काळी प्रभावग्रस्त भाग आहे त्याला पाण्याखाली घेऊन यायचे हे 2 प्रमुख मुद्दे आहेत। या व्यतिरिक्त केंद्रीय उद्योग जसं कोच कारखाना कुर्डुवाडीला आहे असे केंद्रीय उद्योग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आणणे, राज्य सरकारचं सहकार्य घेऊन आपल्याला MIDC ज्या ठिकाणी पोटेन्शियल आहे त्या ठिकाणी MIDC आणणे, जेणेकरून या भागामध्ये ज्या ठिकाणी भाग मागासलेला आहे म्हणजे दळणवळणाची साधनं कमजोर आहेत, रस्ते कमजोर आहेत, इलेक्ट्रिसिटीची कमजोर आहे, ती कमतरता पूर्ण करून परिपूर्ण प्रगत हा मतदारसंघ करणे एवढंच आमचं प्रमुख अजेंडा। पत्रकारांच्या प्रश्नाला गोंधळलेले उमेदवार बघून शिवसेना उपनेते प्राध्यापक तानाजी सावंत पुढे म्हणाले, आमचं फक्त इंटरनल कोऑर्डिनेशनची बैठक होती। एकही जण नाराज म्हणून या ठिकाणी नव्हतं, कारण नाराजी असायचं काहीच कारण नव्हतं। 3 तास बैठक झाली सर त्या संदर्भात। मला वाटतं 3 तास, कारण मी काय चर्चा झाली साहेब 2:05 तुम्ही आले, तुम्ही जेव्हा आता तेव्हा मी तिथे गेलो। तुम्ही ऐका, 1 मिनिट रिफ्रेश करतो थोडं। जरी किती वाजता आले, जर ह्याचा अर्थ रिस्पॉन्स किती मिळतो हे त्याचं द्योतक आहे, हे लक्षात घ्या तुम्ही सर्व पत्रकारांनी। लक्षात, ज्यावेळेस उमेदवार 2 तास इथं बसतो, अर्धा तास वेळ देतो, अर्धा तास वेळ दिल्यानंतर ज्यावेळेस हजारो कार्यकर्ते वाट बघतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या भावी खासदाराला कुठेतरी भेटलं पाहिजे, आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे, आपल्या भावना त्यांच्याशी प्रकट केल्या पाहिजे, आणि त्याच्यामुळे हा इतका वेळ गेलेला आहे। ह्याच्यामध्ये फार काहीतरी वितुष्ट होतं, फार काहीतरी चर्चात्मक होतं, फार कोणाची तरी समजूत काढायची होती, असा कुठलाच भाग नव्हता। प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने इथं सांगत होता की ह्या उमेदवाराला, जो विरोधक आहे आमचा राष्ट्रवादीत उभा राहिलेला आहे, ह्याला गाडायचं कसं आणि कुठली नीती आखायची, ह्या पद्धतीचा आपापल्या पद्धतीने तो सजेशन्स देत होता, आणि त्या सजेशन्स ऍक्सेप्ट करता करता 2-2.5 तास गेलेले। आता ते तुम्ही जर नियोजन बैठक म्हणताय, पण नियोजनाबाबत तुम्ही काय आता सांगितलंच नाही, म्हणून आम्हाला थोडंसं नाही, तुम्हाला नियोजन सांगायचं गरज नाही, नियोजन सांगायचं असतं ते आमच्या युतीतल्या सहकारी। विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डुवाडी।